तर हॅलो गाईज, आम्ही आलो आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. हा त्याचा एंट्री आणि इथे तिकीट भेटणार. हे बघू शकता, हा दिलेला आहे कोणता इथे बघ तोफा लावलाय. सुंदर तोफा. पाण्या बिण्याने खराब झालं. इथे जाऊ शकलो नाही ते पण नाही. इथून सुरुवात झाली. कमळाचे पदक. काय होता? बौद्ध स्तूपचा कड्याचा तुकडा. कमळाचे पदक आहे. कड्याचा तुकडा. अनेक कला तिथे दिलेलं सगळं. याच्याबरोबर सेल्फी काढलेली. हे बघ, हे बघ आपल्या चौथीच्या इतिहासातला. चौथीला तिसरीचा दाढीवाला बाबा. गाडीवाला ही खेळणी हडप्पाची. हे बाईचे सगळे काय बोलतात ज्वेलरीज आहेत तर दिलेले. किती साफ करायला किती वेळ लागला असेल. दगडाचे आहेत. सोन्याचे हे सोन्याचे आहेत. आणि हे काय दाखवतात, काय घडवले. अच्छा, हे दाखवतात का काय काय. तेव्हाचे हे हात कुऱ्हाड आहे, गल आहे, हातकुराड आहे. आणि हे त्यांनी सांगितलं इथे की गहू बिओ. आणि हे बघ चटणी वेटणी वाटायला. इथं आम्ही आलो तर बघतो तर इथं पंखा पण आहे. हे तो फॅन पण आहे. फॅन पण आहे. मोठं रांजण. हे रांजण आहे. आता हे त्यांनी असं दाखवलं की कसं असावं. हे बघ कसं त्यांचं बांधकाम होतं त्यांनी दाखवलं. वरती बघ लिपी लिहिली काहीतरी ना, सेम सापडलंय तिथे लिहिलं. लिपीमध्ये लिहिलं. आणि इकडे आलो तर फक्त कच्छ गुजरातमध्ये हडप्पा संस्कृती कशी होती जिवंत देखावा दाखवतात. त्यांनी डॅम बिम बनवलेले दाखवले नदी पाणी अडवण्यासाठी. हा धरण ना. आणि पुढे इथे रात्रीचा कसा दिसेल आणि जेव्हा सकाळी असते, जेव्हा घरात रात्री लाईट जेव्हा पेटते, दिवा जेव्हा पेटत असेल तेव्हा तुम्ही दाखवलं त्याच्यात पेट रे बाबा. ते मोठ्या माणसाचं घर आहे ते. आता उंच काय प्लॅटफॉर्म वर बनवलेले असायचे. अच्छा, म्हणजे मोठा आहे. हा. आणि हे साधी माणसं राहतात ना, म्हणजे साधारण प्रजा, आम आदमी त्यांच्यासाठी. ओके. जो राजा बिजा असेल त्याचं घर असं मोठ्या प्लॅटफॉर्म वर उंच असं बनवायचे. ओके ओके, मस्त ना. सुपरले आलेलो हे बघा, चित्रलिपी ना. चित्रलिपी. हे बघ, हा पुस्तकात हा पुस्तकातला. तर जपान चायनाला वाटतोय कोणतरी. हा कुठला आहे बघ, चीन मधला. चीन. हे त्याच्या हातात काहीतरी होता. हे राजाच आहे बघ, हा हडप्पाचा राजा आहे, हा दाढीवाला. हा काय. हे चित्रलिपी दाखवली काहीतरी कधी कुठून आणला वरती दिलंय की कुठून कुठून आलेले ते. हडप्पा म्हणजे वरती, आणि चीन मधून आणला याला. हा मोसोपिटॅमियावरून आणलेला आहे. हा कुठला आहे? प्रार्थना करणारा पर्शियन गोल्फ इजिप्त वरून यांना आणलं इथे. पेरू. भूक भीक लागली नसेल. हो. प्लास्टर प्रकृती, मुंबई महाराष्ट्र. शिवगण गण, शिवगण.
यक्ष 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 एकमेकांवर असलेले पुऱ्या गावात नक्कीच काहीतरी बुद्धिमत्ता अस्तित्वात असावा. हे आपले नंदी. नंदी बघितलं नंदीला बरोबर इथं शिवाच्या बाजूला. तुझ्या हातात त्रिशूल आहे, साप आहे. अंतरामध्ये दाखवलाय ना. ठीक आहे. सप्तमातृका. आणि इकडे बघ, इथं बघितलं तर विष्णू. शयन विष्णू. असा असुर महिषासुर. हे महिषासूर आहे. काय बोलतो त्याचं काय आहे? महिषासुर मर्दिनी. महिषासुराचा वध करताना वरची मूर्ती तर नाहीये, बट खालती हा राक्षस होता का? ओके. आणि ही देवी दुर्गा आणि ही देवी चामुंडा आणि महिषासुराचा वध करणारी देवी. सर्व शक्तीचे रूप. तिने आणि एक जो वरती म्हणजे आतमध्ये आहे त्या ठिकाणी मोबाईल नाही यूज करून देत. तिथे स्वतः जाऊन बघा. मस्त आहे. सोने नाणे दिले ना त्याचे. सोने नाणे. इजिप्तची राणी, अथेन्स सगळे आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे बसलो इथे सगळे देवांच्या मूर्त्या. ती पण एक सरस्वती, ही दुर्गाची आहे. दुर्गा. ती पण ती दाखवली ना, ही दुर्गाची मूर्ती आहे. दुर्गा, ब्रह्मा दिला आहे. आणि पाठीमागे सदाशिव आहे. सदाशिव, शयन विष्णू आहे. लॉस्ट ऑफ स्तूपा दिला आहे. लॉस्ट त्याच्यामध्ये सगळे स्तूप दिले दिसतो. कोण आहे? पद्मांनी काश्मीरवरून आणलेलं आहे. 10व्या शतकातलं. बनवलेलं असं बघ. हे बघ इकडे बघ, लिपी बघते कुठली. ध्यानी बुद्ध अमिताभ. सोन्याच्या मुलावर असले कांस्य. ध्यानी बुद्धा. दीपकर बुद्धा, करुणेचे देवता. त्या काळातली ज्ञानबाजीपट म्हणजेच आपल्या काळातली सापशिडी, चित्रपट, दक्षिणी पद्मावती. इथे आले हा कृष्ण कला विधी आर्ट आहे. फ्रॉम साइड इथं बघतो तर विठ्ठलाची कलाकृती आहे. तंजावर, तामिळनाडू मधलं एक 19व्या शतकातलं. ओके. विठ्ठलाची बनवली. मंदिरातील दिवा त्यांनी दाखवला. दिवा हे इथं वाती असतं. दक्षिण भारतातलं 18 आणि 19व्या शतक. आणि हे बाल कृष्ण त्याची आहे. हे पण तामिळनाडू मधूनच आलंय.
इथं प्रत्येकाची माहिती दिलेलीच आहे. हे कृष्णा आर्ट्स मध्ये आलो तर एवढं सगळं पेंटिंग्स आहेत, सगळ्या देवाच्या पेंटिंग्स आहेत ज्या बनवलेल्या आहेत. तिकडे तर श्रीरामाबद्दल पण त्यांनी दिलेलं आहे. परशुराम आणि रामांची भेट ती पण दाखवली. इथं प्रत्येक कर्नाटकच्या सगळ्या चित्र आहेत. इथं देवी आहे. हिरण्याक्ष पृथ्वी ना हे- घेऊन जातो रसातला मध्ये. यो हा हा विष्णूचा हिरण्याक्ष. तिसरा नाव होता. हा तिसरा होता. हा काशाला नेतो हा. अरे हिरण्याक्ष असतो ना, असतो तो घेऊन जातो पृथ्वी मोठ्या ग्रामध्ये. तिथे भरपूर पाणी असतं, पाण्यामध्ये घेऊन जातो. मग वराह वाचवतो ओके. आणि घेऊन येतो. याच्यामध्ये सगळे आहेत ना. हे बघ सगळे आहेत. वरती पण 1 2 3 काय हे बघ, मत्स्य, हा कूर्म, कर्म वराह, नरसिंह आणि याच्या तो पाय डोक्या पाय देतो तो राजा बलीच्या डोक्यावर पाडवतो ना तो. हा बघ परशुराम, राम आणि कृष्ण, बुद्धा बुद्धा आणि आणि कल्की. ओके. म्हणजे यायचं अजून ना. हा चोल चोल. इथं आलो आणि मुंबई गॅलरीमध्ये तर इथे सगळे जुने नाणे आहेत. एक पासून म्हणजे कृष्णराज पासून तर आपले 5 रुपये 2011 पर्यंतचे सगळ्या नाणे इथे आहेत. मुंबई कशी होती ती पण, त्याचे पण फोटो आहेत. कुलाबा आणि काय लिहिले चौल राजाचे चोल किल्ल्यातील बांधकाम इंडो पोर्तुगीज. रूट्स ऑफ सिटी पठारे प्रभू मुंबई गॅलरीमध्ये आले. मुंबईचे पठार प्रभू उत्तर कोकण आला आता इथे. किती भाषा बोलल्या जातात त्या आहेत सर्व. आईला काय बघा बोलतात. मग मा सुन बहू महाराज धळा अंबाच्या नावाने शिलालेख अंबिराव मोहिते. हनुमान बघ कुठून आणलाय. हनुमानाची मूर्ती आहे. अरे येड्या हे बघ. हे ज्वेलरीज बघ. गाडी बघ रे तुला ते बघ. चून बिन कपडे. इकडे आला सगळ्या चपला काढायच्या का. गणपती आणि गौरी सेलिब्रेशन. हे सेलिब्रेशन कसं करतो त्याबद्दल. गौरीला देतात गणपती ना. आणि गणपती कसे साजरे करतात ते दाखवले यांनी. संस्कृती कशी आहे. आणि राम मंदिर दाखवलंय. जाऊबा राम मंदिर. आणि त्यांनी सांगितलं इथं माहिती दिली. हे मंदिर जवळपास 148 वर्ष जुने आहेत. वा 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 खतरनाक. आणि त्यांनी आपले सण कसे साजरे होतात ते दाखवले त्यांनी. आणि इथे आलं तर सगळ्या माहिती दिलेली आहे. पुढे जातो. हे रांगोळी आहेत. फेस्टिवल ऑफ द पठारे प्रभू. प्रभू हे रांगोळी आहेत मागच्या. दिवे आहेत ना हे पंत्या. आणि या सगळ्या रांगोळ्या आहेत. पिठोरी. आतमध्ये आलो तर हे पाणी गरम करायचं अजून पण तसंच आहे. आणि इथे फक्त भांडी आहे सोनी. आणि हे तर प्रत्येक इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर त्याला सगळं माहिती असतं. हे पहिले जुने स्विचेस आणि सॉकेट आहेत. जात
इथं चटणी बनवतात ते, खलबत्ता, याला भारी पण सगळं काय झालं. ए अमोल, अरे म्युझिक सिस्टीम, ग्रॅमोफोन. अरे आवाज तर येतोय कुठून तरी म्युझिक सिस्टीम मध्ये. काय हे त्यांचं काय आहे काय माहित, पण सोन्याचं ते अलंकार ज्वेलरी आहे. ही पान ठेवतात ते आहे. आणि इकडे बसले बघ देवी महालक्ष्मी आहे. वा, महालक्ष्मीची सोन्याची मूर्ती आहे भाई. आणि ड्रेसिंग टेबल, अच्छा आपलं कपाट घरातलं, हे हा बघ कसला खतरनाक आहे. हे हातात विचारले नाणे आहेत, खंजर. आणि हे लहान, मला तर वाटतं लहान पोराला पाणी, हे लहान पोराला काय पाजण्यासाठी वाटतं. ज्वेलरीज, आणि हे पण ज्वेलरीज आहेत. ड्रेसिंग टेबल. वा, हे आपण ज्वेलरीज आहेत. हे इथं दाखवले कोणी पण कसं काही यूज करायचं काय. इधर से हेअर, केसांसाठी. हॅलो गाईज, नेक्स्ट पार्टमध्ये बघूया कोहिनूरचा हिरा, आणि बघूया इजिप्तमधल्या ममीज अँड तिथे असलेला हात वगैरे. तर हात पण तसाच आहे बघितलं तर, आणि तो मम्मी पण तिथं ठेवलेली आहे जशी आपण याच्यामध्ये बघतो टी व्ही वगैरेमध्ये. पण या म्युझियममध्ये तर त्यांनी आपलं फुल असं दाखवलं आहे की मम्मी कशी आहे, ती मम्मीचा बॉक्स बिक्स सगळं दाखवलेलं आहे. तर